अरे हेच वाकडं आहे म्हणून मी वाकडा बा. सध्या भाजप महाराष्ट्र बरीचशी दिशा फिरली आहे. हे भाजपच्या कार्यालयातून आणलं का? हे भाजपच्या कार्यालयातून आणलं. अरे हे तर कमीत कमी सरकारने हे लावा. काय भाजपचं आहे ना ते. अरे काय तुमची परिस्थिती आहे. मीडियाला अडवण्याचा प्रयत्न करतो. मीडियाला अडवतात. हे विधान भवन पण भाजप पुरस्कृत आहे. असू देत ना, ही वस्तुस्थिती आहे. हे काय भाजपचं आहे. अरे याच्यात लाईव्ह काय ही वस्तुस्थिती आहे. हे हा? पण दाखवा. भाजपने दिलं. नाही हे दाखवा ना जरा. घ्या कॅमेरा घ्या आणि दाखवा जरा. काय मला दिसत नाही. जाऊ दे विचार. चला रोल. हा दुसऱ्यांदा तुम्हाला या ठिकाणी विधान परिषदेची संधी मिळत आहे. पहिल्या टर्ममध्ये तुम्ही अक्षरशः पेन ड्राईव्ह पासून बरेचसे मुद्दे गाजवलेले बघायला मिळतात. पुन्हा एकदा संधी मिळताना बघायला मिळते. कशा पद्धतीने तयारी असेल? मला असं ते आता सांगून काही होणार नाही. ज्या ज्या वेळी जी जी परिस्थिती होती त्या त्या पद्धतीनं सभागृहात वागावं लागतं, काम करावं लागतं, बोलावं लागतं. ते मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, त्यामुळे जी जी परिस्थिती त्या त्या वेळेस तसं तसं करू. तर बरेचसे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे विधान परिषदेमध्ये उपस्थित करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून अनुभव म्हणून तुम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे. एकूणच काय अपेक्षा वाटते, काय वाटतं? असं नाही, अनेक पक्षामध्ये माझ्या इतके आणि माझ्यापेक्षाही सक्षम लोक आहेत. असं मीच एकटा सक्षम आहे असं मानण्याला काही अर्थ नाहीये. आणि माझे सहकारी आहेत सभागृहामध्ये. आम्ही सगळे मिळून निश्चित संघटना म्हणून आणि हे राज्य म्हणून, या राज्यातील जनतेचे प्रश्न म्हणून ताकदीने या सरकारविरुद्ध मांडणारच आम्ही. विधान परिषदेमध्ये शिवसेनेचा आपला होताना बघायला मिळतं. त्यामुळे काहीशी चिंता वाटते तुम्हाला? आमचा आकडा विरोधक म्हणून सगळ्यात मोठा आहे विधान परिषदेत. एक छगन भुजबळ, एक दत्ताजी साळवी पुरून उरले होते. आम्ही तर 6 आहे सभागृहात. वेगळा विषय आहे की पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्य सरकारमधून जो प्रतिसाद दिला तो आज स्वतः मुख्यमंत्री बुलेट बाईकवर आले होते. उपमुख्यमंत्री इलेक्ट्रिक व्हेकलने फिरता आहेत. गेले कसे ते देवेंद्र फडणवीस गेले कसे? बाईकनेच गेले. बुलेटनेच गेले. मला असं वाटतं की ही सगळी नाटकबाजी. यांच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री चार्टर फ्लाईटने फिरतात. चार्टर अर्धे मंत्री, राज्यमंत्री सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं एकदा मुख्यमंत्री बुलेटने आले म्हणजे प्रश्न मिटेल अशातला काही भाग नाही. काल कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये भोपाळला एक त्यांचा मंडळाचा चेअरमन झाला, तो 700 गाड्या घेऊन गेला भोपाळला उज्जैनहून. मला असं वाटतं एकट्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या लोकांना या गोष्टी सांगावं लागेल आणि त्यांनी तसं वागावं लागेल. पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि पंतप्रधानांनी 100-200 गाड्याचा रोड शो केला. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तोंडदेखलेपणा, नाटकबाजी न करता खऱ्या अर्थानं एक जागरूकता म्हणून सगळ्यांनाच करावं लागेल, मुख्यमंत्र्यांनाही करावं लागेल. वाटतं एक दिवस बुलेटवर येऊन किंवा एक दिवस दुचाकी घेऊन हे काम संपणार नाही. त्यांच्या सगळे जे आहेत बगल बच्चे त्यांना या गोष्टीचं त्यांना आव्हान करावं लागेल. आणखी एक गंभीर विषय आहे की आत्ताच मंत्रालयासमोर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. संपूर्ण कांदा रस्त्यावर फेकलेला आहे निषेध म्हणून, कारण भाव गडगडलेला आहे, भाव मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन योग्य आहे. तुमच्या माहितीस्तव सांगतो 50 पैसे किलो सुद्धा कांदा जात नाही. नाफेड कांदा खरेदी करत नाही. कांद्याला हमी भाव नाही. कांद्याला कोणतंही अनुदान नाही. कांद्याच्या चाळीला अनुदान नाही. त्यामुळे कांद्याचा प्रश्न हा मोठा व्यापक आहे. निर्यातीवर बंदी आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय योग्य आहेत. राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक सुद्धा करायला परवडत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. सर, दुसरा प्रश्न आहे की समस्त कुंभमेळ्याचा दूरदर्शन काल रिलीज करण्यात आलं. मात्र या चित्रामध्ये कुठेही प्रभू श्रीराम यांचा धनुष्यबाण नसल्यानं वैष्णव पंथीय जे आहेत ते नाराज झालेले बघायला मिळतात. मला त्याच्यातलं काही माहिती नाही. काय सिंहस्थ कुंभमेळ्याचं त्यांनी काय केलेलं हे मला माहिती नाही. परंतु सगळा विचार करून केला असेल. काय पहिल्यांदा सिंहस्थ थोडी होतं, सिंहस्थ कुंभमेळा थोडी होतं. वैष्णव पंथीय दादाचं पण प्रभू श्रीरामांचं धनुष्याचा उल्लेख त्यापैकी करण्यात आलेला नाही. ते चित्रित करण्यात आलेलं नाही. त्याच्यावर एकूणच राजकारण चालू आहे. मला माहिती नाही. परंतु याच्या आधी सिंहस्थ कुंभमेळे झालेले आहे. जे मागच्या वेळेस केलं असेल तसंच केलं असेल. नाशिकला याच्या आधी 12 वर्ष आधी झाला होता. सर, आपको लगातार दूसरी बार विधान परिषद में नेतृत्व करने का मौका मिला है. शपथ ग्रहण पूरा हुआ है, क्या कहेंगे इस पर? कौन कौन से मुद्दे क्या कहना है, जो मुझे
हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के आशीर्वाद से माननीय उद्धव जी ठाकरे साहब ने फिर एक बार मुझे इस सदन का सदस्यत्व दिया है। मैं उनका तो आभारी हूँ, लेकिन शिवसेना जिस प्रकार काम करती है, संघर्ष करती है, जनता के विषय पे, किसानों के विषय पे आवाज उठाती है, मैं हमारे सब जो सहकारी है उनके माध्यम से ये आवाज और बुलंद करने का प्रयास करूंगा। प्रधानमंत्री की अपील के बाद मुख्यमंत्री बुलेट से घूम रहे हैं। मैं समझता हूँ ये नाटकबाजी है, जुमलेबाजी है। सही उपाय उन्होंने ढूंढना चाहिए। वो अकेले एक बार बुलेट से आने से ये प्रश्न छूटेगा नहीं। नीट वाले मामले पर भी आपने जो है चिंता व्यक्त की थी और ये कहा था कि बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ है ये। देखो 22,79,000 बच्चों ने एग्जाम दिए है। एक बच्चा 2-2 साल तैयारी करता है। अभी एग्जाम होने के बाद और उसकी एग्जाम होने वाली है। 20-20, 30-30, 40-40 लाख रुपए में पेपर लीक हुआ है। मैं समझता हूँ केंद्र की सरकार जो एग्जाम लेती है वो जो मंडल है वो नाकामयाब रहा है। अभी तक 77 बार पेपर लीक हुए हैं हिंदुस्तान में ये सरकार मोदी जी के आने से अब तक। मैं समझता हूँ बच्चों के भविष्य से खिलवाड़ ये सरकार कर रही है। सर, महाराष्ट्र में इसका ओरिजिन हुआ है नासिक से या फिर अहिल्यानगर से पहली प्रिंट निकाली गई है इस लीक पेपर की। किस तरह से देखते हो महाराष्ट्र का नाम हर बार ऐसी घटनाओं में दोहराता है? बिल्कुल सही वही है कि कभी पुणे में बढ़ता है। मैं समझता हूँ महाराष्ट्र से आए या कहीं से आए, केंद्र सरकार की जिम्मेदारी ना। पेपर कौन निकालता है नीट का? उसके लिए केंद्र सरकार ने जो मनुष्यबल विकास मंत्रालय उसने जो मंडल अपॉइंट किया वो करता है। वहीं से कहीं तो भी इसका कनेक्शन होगा ना। नागपुर में हो रहा होगा, अहिल्यानगर में होगा, वो उसने वहीं से कहीं तो किया होगा ना, तो उस पर कार्रवाई होनी चाहिए ना। केंद्रीय शिक्षा मंत्री को इस्तीफा देना चाहिए नैतिकता के आधार पर। मैं समझता हूँ मैं राज्य का काम करता हूँ, केंद्र का विषय सर, गोहत्या के विषय में एक फोटो सर्कुलेट हो रही है जिसमें अपना 1600 रुपए का हिस्सा देके गो हत्या करने के लिए एक पोस्ट किया जा रहा है। इस तरह से सोशल मीडिया मैं समझता हूँ इसके लिए सरकार ने ध्यान देना चाहिए। गो हत्या रोकने के लिए महाराष्ट्र में कानून है, इस कानून का पूरा संरक्षण होना चाहिए। ये मैं